मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आमच्या आदितीच्या साक्षीने सांगतो 2 महिन्याचे मिळतील त्याबद्दल आपण काळजी करू नका। फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आज या योजनेचा लाभ हा यानी त्याच्यामुळे ही योजना अधिकाधिक यशस्वीरित्या पार पाडणं हे काम हे सुरू आहे। लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्र 3000 रुपये आज मिळण्यास आता सुरुवात झाली आहे। महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडमनी आता सांगितलं आहे, तुम्ही पाहिलेलं आहे। मार्च आणि फेब्रुवारी दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे आज मिळण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये लाडक्या बहिणींनो आज 2 महिन्याचे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये सोडलेले आहेत। लाडक्या बहिणींचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा 3000 रुपये हा मोठा लाभ काही महिलांना आता मिळणार आहे, तर काही महिलांना फक्त 1500 रुपयेच मिळणार आहेत, तर काही महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत, तर काही महिलांना 10500 रुपयांचा मोठा बोनस देखील आता तुम्हाला वेगवेगळ्या पत्तेमध्ये हा लाभ तुमच्या बँकेमध्ये आज सोडलेला आहे। तसेच लाडक्या बहिणींनो, गेले 1 महिना झालं लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू होती, तर यामध्ये काही लाडक्या बहिणी वगळल्या देखील आहेत। त्यामुळे कोणकोणत्या महिलांना किती रुपयांचा लाभ आज मिळणार आहे, तसेच कोणत्या महिलांना वगळण्यात आले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज 3000 रुपये मिळणार आहेत, बघा यासाठी कोणकोणत्या बँका आता निवडण्यात आल्या आहेत। यामध्ये बघा स्टेट बँक ऑफ इंडिया, बघा त्यानंतर पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया। यामध्ये तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असाल तर या बँकांच्या सर्व महिलांना आता बँकांकडून सूचना देण्यात आली आहे। त्यामुळे कोणत्या सूचना आता आल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये 3000 रुपये तुम्हाला येणार आहेत, नेमकं तुम्हाला आता काम कोणतं तुम्हाला करायचं आहे, तसेच आज तुम्हाला नेमका किती लाभ तुमच्या बँकेमध्ये येणार आहे, सविस्तर सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। 3000 रुपये आता महिलांच्या खात्यात जमा करायला सुरुवात झाली आहे। ज्या लाभार्थी महिला आहेत बघा त्यांना 3000 रुपये आता त्यांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज देखील बँकेकडून आलेला आहे। एकाच वेळी 2 हप्ते आता जमा झाले आहेत लाडक्या बहिणींनो। लाडक्या बहिणीला डायरेक्ट 3000 रुपये आता जमा झाले आहेत। सकाळपासून बहिणींना मेसेजेस बँकेकडून यायला आता सुरुवात झाली आहे। सरकारने आता निर्णय तर तो बदलला आहे। फक्त 8वा हप्ता बघा, पहिला 8वा हप्ता तुम्हाला फक्त द्यायचा होता, म्हणजे 1500 द्यायचा होता, परंतु मार्च महिना सुरू झाला आहे आणि उशीर झाल्याने आता 8वा आणि 9वा हप्ता एकत्रित दिला जातोय। आज परिपत्र देखील काढले, बघा बहिणींना पैसे सुरू झालेत, मेसेज आलेत, बघा तुम्हाला आज पैसे येणार आहेत, बघा 3000 रुपये टोटल सोडले आहेत। लाडक्या बहिणींना आज 10 जिल्ह्यात आणि 12 बँकेत आज पैशांचे वाटप होणार आहे। सगळ्या बँकेत पैसे येणार नाहीत, पोस्ट खात्याचा आणि 4 बँकांचा प्रॉब्लेम झालाय। एका महिलेचे पैसे दुसऱ्या महिलांच्या खात्यावर जात आहेत लाडक्या बहिणींनो। काही महिलांना पैसे सुद्धा काढता देखील येत नाहीत। बँकांची लिस्ट देखील आता सादर झाली आहे। राज्य शासनाच्या वतीने 10 जिल्हे आणि 12 बँकांची यादी सुद्धा आता सरकारच्या वतीने समोर आलेली आहे। हे पैसे फक्त 12 बँकेत आज सोडले आहेत। आजचे 10 जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या 12 बँका आहेत लगेच बघूया, कारण की पोस्टात जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला एक खूप मोठा आता प्रॉब्लेम दिला आहे। स्वतः आदित्यताई तटकरे यांनी वाटपाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे। साधारणपणे आज 60 लाख महिलांना आता तुम्हाला बहिणींना 3000 रुपये मिळणार असल्याची मोठी माहिती आदित्य तटकरे, ज्या लाडक्या बहिणीचा हप्ता वाटण्याचे काम करतात, त्यांनी स्पष्टपणे आता माहिती दिली आहे। मागच्या 1 महिन्यापासून 8व्या हप्त्यासाठी कसून कठोर पडताळणी सुरू होती, त्या आज थांबले आहे। आता बघा ही कठोर पडताळणी आहे तर ती आता थांबली असून आता सर्व बहिणींना पैसे देण्याचा निर्णय झाला आहे। स्वतः देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आता पडताळणी थांबली आहे। आता 3000 रुपये आता तुमच्या बँकांच्या खात्यामध्ये बघा सोडले आहेत। बघा आज बँकेचे मेसेजेस येत आहेत। आज 10 जिल्हे आणि 3 विभाग असे आहेत की ज्यामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ
यामध्ये देखील 3,000 रुपये वाटण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यावर आलेली आहे। फेब्रुवारी आणि मार्चचे 2 हप्ते म्हणजे 1500 अधिक 1500 याप्रमाणे तुमच्या बँकेमध्ये आज येणार आहेत असं स्पष्टपणे आता राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना सांगण्यात आलंय। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया यामध्ये जर खाते खोलून तुम्ही पैसे जर लाडक्या बहिणीचे घेत असाल तर त्यामध्ये आता थोडा प्रॉब्लेम झालेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला आज मेसेज आला नाही, तुमचं जर यादीत नाव येऊनही मेसेज तुम्हाला आला नाही, तर तुम्ही काय करायचं हे देखील व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगितलं जाणार आहे। त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे। आता कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आणि कोणत्या 12 बँकेमध्ये सगळ्यात आधी पैसे येणार, तर बघा, पोस्ट बँकेत आणि त्यानंतर स्टेट बँकेत आणि त्यानंतर इतर बँकेत। परंतु बघा, आता पोस्ट बँक जी आहे, पोस्ट बँकेमध्ये अनेक महिलांनी खाते खोलले आहे, तर त्यामध्ये आणि स्टेट बँक आहे तर त्यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे। मग आता नेमका कोणता प्रॉब्लेम झाला आहे, तर आता इथून पुढे लक्षपूर्वक तुम्ही पाहायचं आहे। बघा, तुम्हाला मेसेज जर आला नाही तर तुम्हाला काय करायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। पहा, राज्यातील 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यामध्ये एका दिवशी वाटप हे होऊ शकत नाही, त्यामुळे 10 जिल्हे आज घेण्यात आलेले आहेत। 6 प्रशासकीय विभाग आजसाठी निवडले आहेत। 6 प्रशासकीय विभागामधून 1-1, 2-2, 3-3 जिल्ह्यांची आता निवड करण्यात आली आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटले जाणार आहेत हे पण तुम्हाला सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलंय। बघा, राज्यातील मोजके जिल्हे आता निवडण्यात आले आहेत। बँक खात्याच्या संदर्भात देखील एक प्रॉब्लेम त्या ठिकाणी आता झालेला आहे। आता तुम्ही पाहू शकता, बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। बघा, महिला बँकामध्ये जाऊन आता रडू लागले आहेत। एका महिलेचे पैसे बँकेने कट करून सुद्धा घेतले आहेत, तर दुसऱ्या एका महिलेचे खाते दुसऱ्या त्या ठिकाणी ट्रान्सफर होऊन दुसऱ्याच्याच महिलांच्या अकाउंटवर खात्यावर सकाळी 3,000 रुपये गेले आहेत। त्यामुळे हा प्रॉब्लेम जो झालाय तर तो कोणता झालाय नक्की बघा। आता बँक खात्याची यादी आली आहे। पहा, आता कोणत्या 12 बँकेत पैसे येतील, तुमचे पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे। तुम्हाला जर बँकेचा मेसेज जर आला नाही तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे पैसे तुमच्या खात्यात येण्यासाठी बँकेने पैसे न कट होण्यासाठी, बघा, बँकेच्या खात्यात पैसे येत आहेत परंतु अनेक महिलांचे पैसे कट करून घेतले जात आहेत। तर हे पैसे तुमचे जर कट होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आली आहे। त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे। 6 प्रशासकीय विभागामधून जिल्ह्यांची निवड आता करण्यात आली आहे। आता जसं नागपूर विभाग आहे, छत्रपती संभाजीनगर विभाग आहे, त्यानंतर नाशिक विभाग आहे, पुणे विभाग आहे, अमरावती विभाग आहे, कोकण विभाग, 1-1, 2-2 जिल्ह्यांची यामधून निवड त्या ठिकाणी करण्यात आली आहे। तर अशा प्रकारे 10 जिल्ह्यामध्ये पैसे येतील, पण बँकांचा एक प्रॉब्लेम झालाय। बघा, आता या विभागामधील 10 जिल्ह्यांची नावे तुम्हाला पुढे समजणार आहे, तर तुमचा जिल्हा यामध्ये आहे का तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। बघा, आता स्टेट बँक ऑफ इंडिया, बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, तर स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये देखील पैसे आता तातडीने त्या ठिकाणी येणार आहेत। स्टेट बँकेमध्ये सगळ्यात लवकर सगळ्यात जास्त स्पीडने पैसे त्या ठिकाणी येत असतात। त्यानंतर पुढची बँक आहे, बघा, लक्षपूर्वक बँकांची यादी आहे का, कारण की पोस्ट खात्याचा एक थोडासा आता प्रॉब्लेम या ठिकाणी झाला आहे। तसेच मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते खोलले असेल तर या ठिकाणी सुद्धा तुमचा प्रॉब्लेम झालाय। तर बघा, पोस्टात खातं असेल तर काय करायचं आहे बघा। आता पहा, पुढची बँक आहे पंजाब नॅशनल बँक। बघा, ही पंजाब नॅशनल बँक याचं हेडक्वार्टर मी आहे तर ते न्यू दिल्लीमध्ये आहे। इथे देखील जबरदस्त स्पीडने पैसे त्याच्या खात्यामध्ये तुमच्या येत असतात। पुढची जी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा। बँक ऑफ बडोदा देखील खेडोपाडी ठिकाणी तुम्हाला म्हणजे खेड्याच्या ठिकाणी भरपूर त्या संस्था आहे, शाखा असल्यामुळे इथे देखील बऱ्याचशा महिलांचे खाते आता त्या ठिकाणी उघडले आहे। तर बघा, बँक ऑफ बडोदामध्ये देखील हे पैसे येतील। पुढची बँक आहे पहा, बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडिया ही देखील मोठी बँक आहे, याच्यामध्ये देखील पैसे येणार आहेत। पुढची बँक आहे बघा, महाराष्ट्र बँक। बघा, महाराष्ट्राची बँक असून हिचे पैसे देखील सगळ्यात लवकर त्या ठिकाणी येत असतात। या बँकामध्ये योजनांसाठी सगळ्यात आधी पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। त्यानंतरची बँक आहे युनियन बँक। बघा, युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेत देखील पैसे सर्वात आधी येत असतात।
पुढची बँक आहे कॅनरा बँक। बघा या ठिकाणी कॅनरा बँकमध्ये देखील सर्वात जास्त स्पीडने तुम्हाला पैसे येणार आहेत। पुढची बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया। सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये देखील सगळ्यात आधी सगळ्यात जलद ठिकाणी या ठिकाणी पैसे तुमच्या खात्यावरती येतच असतात। बघा इंडियन ओव्हरसीज बँक, जी इंडियन ओव्हरसीज बँकमध्येही पैसे येणार आहेत। पुढच्या पंजाब अँड सिंध बँक, पुढची बँक आहे युको बँक। आता या सर्व आहेत, बघा या सर्व आहेत सरकारी बँका। या बँका व्यतिरिक्त काही प्रायव्हेट ज्या बँका आहेत, यामध्ये 12 बँका ज्या आहेत तर त्या नॅशनल बँका आहेत। या बँकामध्ये राज्य सरकारची जी केंद्र शासनाची, बघा केंद्र शासनाची भागीदारी सर्वात मोठी या प्रमाणात या बँकामध्ये आहे। त्यामुळे या बँकामध्ये सर्वात पहिला मेसेज येणार आहेत। तर बघा काही महिला आता चुका करतायत लाडक्या बहिणींनो, पैसे ठेवत नाहीत। बघा अनेक बँकामध्ये काही महिला पैसे अजिबात ठेवत नाही, 0 रुपये त्यांच्या बँकेमध्ये असते। परंतु लक्षात ठेवा, मिनिमम बॅलन्स ठेवा। मिनिमम बॅलन्स म्हणजे काय की प्रत्येक बँकेच्या एक खात्यामध्ये एक मिनिमम बॅलन्सचा आकडा निर्धारित केलेला असतो। म्हणजे उदाहरणार्थ एखादी बँक असेल तर ती म्हणजे 500 रुपये कमीत कमी त्यामध्ये राहू द्या। एखादी बँक काय म्हणते की 1000 रुपये कमीत कमी या ठिकाणी राहू द्या। तो मिनिमम बॅलन्सचा आकडा बँकेला जाऊन तुमच्या बँक कोणती आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आता विचारायचं आहे आणि तेवढा मेंटेनन्स म्हणजे बॅलन्स तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे। नाहीतर काय होईल, तुमचा हप्ता येईल आणि त्या हप्त्यामधून पैसे कट करून घेतले जातील आणि तो दंडही कट करून घेतले जातील। म्हणजे 500 रुपये मिनिमम बॅलन्स अधिकचा दंड देखील ते तुमच्याकडून वसूल करतील। तर असं होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवणं आता गरजेचं आहे। बघा त्यानंतर यानंतर तुमच्या पैशात दुसऱ्याच्या खात्यात तुमचे पैसे आहे तर दुसऱ्याच्या खात्यात जाऊ नये, अशा बऱ्याचशा महिलांचं काय झालंय बघा। अनेक जिल्ह्यात अनेक महिलांनी पैसे दुसऱ्याच्या बँक खात्यात गेले आहे। तर याचं मागचं कारण म्हणजे की त्या महिलेने, त्या ज्या महिला आहेत तर त्या महिलेचा मोबाईल नंबर होता तर तो दुसऱ्या महिलेला दिला होता। त्यामुळे मेसेज त्या महिलांच्या खात्यावर नंबर, बघा नंबर त्यांचा नंबर असल्यामुळे त्यांच्या दुसऱ्यांच्या अकाउंटवर हे पैसे आता गेले आहेत। फक्त मेसेज महिलांना आता येऊ लागलाय, परंतु पैसे दुसऱ्याच्या अकाउंटवर जाऊ लागले आहेत। म्हणजे अर्थात तिचा नंबर दुसऱ्या महिलेने वापरल्यामुळे तो आता प्रॉब्लेम होता। तर अशा प्रकारे तुम्ही एकदा तुमच्या बँकेचं खातं चेक करायचं आहे। जर मेसेज आला 3000 रुपये जमा झाले तर तुम्ही काय करायचं आहे बघा। बघा तुमच्या बँक खात्याचा जे बँक खाते आहे, जे तुमचं पासबुक आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या बँकेचं खातं पुस्तकावर जो नंबर लिहिलेला असतो म्हणजे तुमचा खाते क्रमांक जो लिहिलेला असतो त्यावर तुम्ही काय करायचं, त्या ठिकाणी तुमच्या बँकेत जाऊन एक नंबर तुमच्या मॅनेजरला मागून घ्यायचा आहे। त्यावर तुम्ही मिस कॉल देऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या बँकेचा जो बॅलन्स आहे तर तो तुम्ही चेक करायचा आहे। तुमच्या बँकेचे नक्की किती पैसे आलेत हे तुम्ही ते एकदा चेक करायचं आहे। मग त्या ठिकाणी काय करायचं आहे बघा, अशा प्रकारे तुम्ही एकदा तुमच्या बँकेचं खातं चेक करायचं, हे काम झालं। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं आधार लिंकिंग प्रॉपरली करायचं आहे। बघा आधार लिंकिंग चेक करण्यासाठी तुम्ही UPI DI या वेबसाईटला जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचा आधार कार्डचा जो नंबर आहे तर त्या ठिकाणी टाकून तुमचं सर्व काही चेक करून घ्यायचं आहे। आता बघा कोणकोणत्या महिलांना आज हे तुम्हाला पैसे यामध्ये सोडले आहेत। यामधील पहिला जिल्हा आहे यवतमाळ, दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, तिसरा जिल्हा आहे पुणे, चौथा जिल्हा आहे धुळे, पाचवा जिल्हा आहे नाशिक, बघा 6वा जिल्हा आहे नागपूर, 7वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, 8वा जिल्हा आहे रायगड, 9वा जिल्हा आहे रत्नागिरी आणि 10वा जिल्हा आहे कोल्हापूर। महिलांनो या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारीचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आज सोडण्याचे आदेश दिले आहेत। लाडक्या बहिणींनो तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।